चंदन बटव्याची बघा हो का कायची भाजी आका? चंदन बटवा चंदन बटवा. आयुर्वेदिक चंदन बटव्याची आकाने अशी मस्त भाजी बनवली. आता म्हणाय बी येत नाही लोकांना आणि खाया बी नाही. चंदन बटवा. चालते. चला मग छान अशी रेसिपीला सुरुवात करू. चंदन बटव्याची मस्त अशी गरगट्टी भाजी. चूल पिटवली आकाने. आका आता आज काय बनवायचंय? तांबड्या पानाची भाजी जुनी राजातली. हे का तांबडं पान आहे त्याचं लाल. हे का हे का ह्याला म्हणतात तांबडं पान. हे आता असल्या भाज्यात नाहीत राहिल्या. हा ना. ही बिन बियाची ती बिन पेरलेली येते ही का भाजी? हा. म्हणजे बिगर खातफीत काय नाही टाकायचं बी नाही. काय नाही मनाने उगवते रानात. आता मस्त इथं अशी तांबड्या पाण्याची भाजी घेतली आकाने जुन्या हो. पद्धतीची एकदम अशी. जुनी जुनी कोणा कोणाला माहिती त्यांनी कमेंट करून सांगा. हा ही भाजी पहिली होती आता नाही. चालतंय. आता काय काय घ्यायचं भाजीला सांग. हिरवी मिरची हां लसूण मिरची हां लसूण हां शेंगदाणा कसं शेंगदाणं आणि मीठ हां ही ही जिरी हां. आणि ही भाजी आता ही चिरून घ्यायची. बरं चालतंय. म्हणजे एकदम आयुर्वेदिक भाजी आहे का ही? ही आहे म्हणजे आपण मेथी कशी टाकतो तशी टाकायची नाही हिला. पाण्यात शिजवावं लागतं. नाही नाही म्हणजे अशी येते मानाने. रानात बी नाही टाकीत. हा तेच नाही मेथीचं कसं आपण बीट टाकतो ना रानात. तिचं नाही टाकत. मस्त आता सगळ्या भाज्या टाकतात ह्याचं नाही टाकीत. बघा बिनरोगी भाजी ही. तर आता मस्त तुम्हाला दाखवते आका बनवून भाजी. तर मस्त आका चिरून घेतली आकाने. आता धुवायची ही भाजी. काढायची रक्तवाढीला चांगली असते चव असते ह्या भाजीला. हा ना. हरभऱ्याची भाजी तांबड्या पानाची भाजी या चांगल्या असतात बिनरोगी. हा ना. हो बिगर केमिकलची भाजी. दोन पाणी आता असे धुवायची चांगली. मग काय माती ही असते रानात आलेली. दुरळा बसतो रोडचा. हा का 2 पाण्याने चिरून धुवून घेतली. आता 2 पाण्याने धुतली. आता ही उन्हून गार पाणी ओतून आणि घालायची. आता का शिजाय ठेवली आता आकाने. आता भाजी शिजल्यावर काय करायचं? मिरची आणि लसूण कुटून घ्यायचा आणि त्यात मीठ घालायचं. लसूण घातलंय मीठ घालून बारीक करून घ्यायचं. आता आकाने ठोंबा घेतलाय. मिक्सरचं नको म्हणते. मिक्सरचं नाही लागत मी मिरचीला ह्याला असं बारीक करायचं. मस्त आका ह्यात मिरची कुट्टी ठोंब्यात. मिरची अशी उकळत आणि पहिलं काळं तिखट चटण्या तांबडं तिखट करायचं. तिळाच्या चटण्या शेंगदाण्याची कारळाची जवसाची अशा चटण्या करून ठेवायच्या सुगीला. साखर झाली की सुगी लागायची. हा ना. ज्वारीचं काढायची दिशी ना. ज्वारी काढायची. डबं भरून असले डबं भरून रानात न्यायच्या चटण्या. केलं नाही काय नाही. दही चटण्या भाकरी करून न्यायच्या लई मोठ्या. मग ज्याला आवडून ते खायचं. बाहेर लागतं पण आहे का नाही. लई भारी. सुगी चटणी मागतं आणि कारळाची मागतं. एकदाच न्यायचं रानात. आठवड्याचं डबं ठेवायचं रानात. तिथं जायचं म्हणजे. हा का. आणायचं न्यायचंच नाही. बारीक झालं काका बारीक. बघा बारीक. मस्त झालंय. आता आता ह्यात काढून घे. किती बारीक झाले मस्त. आता शेंगदाणा कुठते ना. कथच घ्यायचं का भाजीला शेंगदाणा का? नाही कथच दाखते. हा ना. कथेनं चांगली होती. शेंगदाणा टाकायचं कुटून घ्यायचं असं. हा का. आणि हाताने गवारीचं पीठ घ्यायचं. ती मिसका करून हटायचं. हा का. कच्च्या शेंगदाण्याने चव लागत असं नाही का ना. चांगली लागते भाजी कच्च्या शेंगदाणे. आज आका एक नंबरच भाजी होती बा.
असं मिक्सरचा कशाचा वापरच केला नाही, एकदम गावठी पद्धतीने केलंय आकाने, गाव काढल्यासारखं. काका झालं कुठून? झालं एक बघा आता मस्त झालं. आता घे काढून. आता तर भाजी तिकडे शिजते आपली. आता चांगलं. आमच्या आकाला मिक्सरमध्ये आवडत नाही म्हणते भाजी, ते काय वाटण वाटायला. आता यात काढून घ्यावं लागतात. आबड दोबडच कुठायचं भाजीला. कच्चं शेंगदाण्याच घ्यायचं आहे ना आपण. भाजीला असलं कुठलं म्हणजे हां माणसाला दाताखाली लागल्यावर चव लागते. शेंगदाणा ना का आली का भाजी. आता मस्त अशी भाजी झाली बघा. खाली उतरून इळून आता शिजली चांगली भाजी. आता इळून घ्यायची आणि हाटायची. हा इळून घेतली. हां आता ही मिरची टाकून ह्यातलं पाणी सारं काढून घेतलं. आता सगळं शिजलेलं पाणी काढून घेतलं. आता ही करायचं ठेसा मगाशी वाटल्या ते ठेसा आता कुटून घेतलेला ती टाकायचा. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. तुला मेथीची टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकलं, मिरची टाकली. आता ही ज्वारीचं पीठ टाकायचं. हे ज्वारीचं पीठ आहे बरं का टाकलेलं. आता मस्त अशी भाजी बारीक करून घ्यायची. हाटून घ्यायची. आता एक जीव करायचा ना त्याचा का. आता मस्त आहे ना. हाटून घेते आका. अशी हाटून घेतली. आता फोडणीला टाकायची जिरी, लसूण, तेल. अगं ह्या भाजी दुसरं नाव काय आहे? चंदन बटवा म्हणतात. तांबडी. तेल वतलंय, जिरं टाकलंय. आता जिरं टाकलंय. आता लसूण टाकायचा. लसूण टाकला. काय 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 म्हणले ह्याच्या भाजीचं नाव? म्हणली चंदन बटवा. चंदन बटवा. चंदन बटव्याची भाजी. हां चंदन बटवा पण म्हणतात आणि लाल तांबड्या पाण्याची भाजी म्हणतात. हा ना. दोन नाव आहेत त्याला. दोन नाव आहेत बघा. म्हणजे त्याच्या पद्धतीने म्हणजे ओळखा येते ग. नाही चंदन बटवाच आहे. हां पण आताच्या पुरीला नाव येत नाहीत म्हणून आकाने सांगितले लाल तांबड्या पानाची. आयुर्वेदिक आहे चांगली भाजी. नक्की करून खावा तुम्ही पण. अशी भेटते ना असली भाजी चांगलं असतं खाल्लेली. हा ना तांबड्या पानाची. आमच्या खताची भाजी ती काय बियाची नाही, लावलेली नाही, काय नाही. मनाने उगून येते भाजी. खत फवारणी काय सगळं नाही त्याच्यावर. काय नाही. लसूण लाल झालाय. आता भाजी ओतून घेते. हा आता ही करायची. पाणी ओतून कडू आणायचं. पातळ बनवायची ना. खात्यात खात्यात चांगली असते भाजी. चंदन बटव्याची भाजी मस्त झाली. फोडणीचा छान वास आला का. हा बाकी झाली भाजी. सारखी पालक ही खास ही कवा तरी वेगळी. हा लेंडी नव्हता काय म्हणजे काय भाजी नव्हती कवा. हा सारखं शेतात पण औषध चालतात. हा ह्याने ती जळून जाते. आता केमिकल साऱ्या भाज्या येतच नाहीत. फवारणी करत त्यामुळे सारं जळून जाते आलेल्या भाज्या. आमच्या आका रानात गेली म्हणजे मोकळी गावाची येत नव्हती. घ्यावं वाटतं पात्रची भाजी तर बघायच नाही आका आता. पात्री तर नाही खाईल. पात्र चांगले असते खायसाठी. कंबर दुखीवर एकदम गुणकारी पात्रची भाजी. कांद्याला पोटाला पानतरी असते ती. पात्री खाल्ली तर पोट होऊन जाते. हा ना. एका दिवशी का आणल्यावर करून दाखवा आता ह्यांना पात्रची भाजी. हिरवी खात्यात, करून खात्यात. भारी लागते भाजी पात्राची. एकदा मस्त आता रटारट शिजते भाजी. बघू शकता चंदन बटव्याची भाजी कशी वाटली. कशी वाटते तुम्हाला. या का मस्त झाली हिरवीगार भाजी. चालते. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. छान छान अशा भाज्या बघत राहा आमच्या अक्काच्या. भाज्या बघत राहा. व्हिडिओला उद्या भेटू आता. हा चालतंय. कमेंट करून सांगा आमच्या अक्काला कशी झाली ती.
बाय बाय. हां.